पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानेश्वरी अध्याय 9। आज 14वा श्लोक घ्यायचा आहे। सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यस्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। जे महात्मे आहेत ते काय करतात, मागच्या श्लोकाच्या शेवटी सांगितलं की ऐसे मीच होऊनी पांडवा करती माझी सेवा। तर भगवंताची सेवा करतात म्हणजे काय करतात, तर माझ्या सगुण स्वरूपाचं वर्णन करण्याकरता, नामस्मरण सांगण्याकरता कीर्तन ह्या माध्यमाचा उपयोग करतात। आणि याशिवाय काय आहे की जे एकचित्त राहील असं जे काही व्रत आहे ते व्रत करीत असतात। भक्तीचे जे काही प्रकार असतील ते सगळे प्रकार, त्या प्रकारातलं एक ह्याच्यातलं भक्तीचा प्रकार आहे तो नमस्कार करणं, वारंवार मला नमस्कार करणं हे करत असतात। अशा तऱ्हेनं सतत योगयुक्त होऊन माझीच उपासना ते करतात। तर त्याच्याकरता कोणता प्रकार त्यांचा असतो सेवेचा ते सांगायचं आहे। तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे ते नामची नाही पापाचे ऐसे केले। त्यांच्या ठिकाणी काय आहे ते सांगायचं। तर पहिली गोष्ट अशी की कीर्तन एक भक्ती, श्रवण झालं की 2 नंबरची भक्ती म्हणजे कीर्तन भक्तीमध्ये काय असतं, तर भगवंताचं नाम, भगवंताचं चरित्र, संतांचा महिमा आणि नामाचं वर्णन ह्या सगळ्या गोष्टी त्यात आलेल्या असतात। म्हणून देव, भक्त आणि नाम या तिन्ही गोष्टी कीर्तनात येतात। त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की कीर्तन हे माध्यमच असे की त्याच्यामध्ये जे काही वर्णन करायचं असतं त्याच्यासाठी काही दृष्टांत असतात, ते दृष्टांताचं वर्णन करायचं। आणि जेव्हा सगुण रूपाच्या ज्या काही गोष्टी असतील त्याचं वर्णन करत असताना भगवंताच्या नामाचं जे काय आहे की संगीतमय रूपांतर असतं, म्हणजे नाम आणि संगीत हे दोन्ही एक केलं त्यावेळेस नाचणं त्या ठिकाणी आहे, म्हणजे ते नृत्यही करतात। कीर्तनात नृत्य एक भाग आहे। अशा तऱ्हेनं कीर्तन काय करतं, तर हे जे काही श्रोते बसले त्या श्रोत्यांच्या ठिकाणी परिणाम करत असतं। मग काय परिणाम होतो, तर नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, तिथं कोणतंच प्रायश्चित्त राहत नाही। कारण प्रायश्चित्त कधी करावं लागतं, आपल्या हातून जे पाप घडतं त्या पापाचं क्षालन करण्याकरता प्रायश्चित्त करायचं असतं। पण इथं जसं नामाचा उच्चार, भगवंताच्या चरित्राचं श्रवण आणि संतांचा महिमा हे ऐकत असताना पापच राहत नाही। पाप राहत नाही तर मग पाप सगळंच नाहीसं झाल्यावर प्रायश्चित्त कशा करता घ्यायचं। जेव्हा प्रायश्चित्त करणारे जे असतात, तुम्हाला ह्याची बाधा झाली, त्याची बाधा झाली असं म्हणून जे प्रायश्चित्त करायचं आहे त्यांचं दुकानच बंद झालं आता, कारण यांच्याजवळ प्रायश्चित्त घेण्याचं काहीच राहिलं नाही। मग अजूनही पुढं सांगितलं की नामची नाही पापाचे ऐसे केले। आता पाप तिथं थोडंसुद्धा, आपण म्हणतो ना की नावाला सुद्धा नाही। कशामुळं झालं, तुकोबारायचं एक चरण आहे की नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची। त्यामुळं काय आहे की पाप राहिलं नाही। कोणतं माध्यम घेतलं तर कीर्तनाचं,
कीर्तन या माध्यमातून हे महात्मे मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या पापाचं क्षालन करतात. त्यांना आता पुन्हा प्रायश्चित्त घेणे इतकंसुद्धा तिथं काही दोष उरत नाहीत. म्हणून जितकी काही शुद्धी होत असेल ते कुठून होते तर कीर्तनातून. कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. हरिरूप कधी होतं तर जेव्हा त्या ठिकाणचं सर्व काही पाप नाहीसं होईल तेव्हाच. यमदमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटिली रहाटी आगवी. आता दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात जास्त आपल्या ठिकाणी त्रासदायक जर कोण असेल तर मन आणि इंद्रिये. हे दोन्ही असेच आहेत की मन काय कधी काढेल, कशाची कल्पना करेल, कशाच्या भोगाची इच्छा करेल, काही सांगता येत नाही. म्हणून मन कसं आहे तर अवखळ आहे. मन हे चपळ न राहे निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नो हे. का स्थिर नाही तर त्याला कशातच समाधान वाटत नाही. जे मिळेल त्याच्यापेक्षा अधिक मिळावं, त्यापेक्षा अधिक मिळावं अशी त्या मनाच्या ठिकाणी ओढ असल्यामुळं मन चंचल राहतं. आणि मनाच्या ताब्यात इंद्रिय असल्यामुळं मन काय करतं, इंद्रियाला धावायला लावतं. इंद्रिये विषयाधीन होतात, विषय आणि इंद्रिय ह्यांचा एकोपा होतो आणि मग जो कोणी मनुष्य असेल तो मनाच्या आणि इंद्रियाच्या ताब्यात जातो. आता तिथं काय झालं तर मन शुद्ध झालं, मन स्थिर व्हायला लागलं आणि इंद्रियाला विषयाची भावनाच होईना. आता तिथं काय आहे की सगळं जर काही असेल तर स्थिरावाच प्राप्त झाला. कीर्तनातून या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असल्यामुळं यमदम हे करायचीच गरज नाही राहिली. हे एक मोठं काय साधन आहे आणि हे साधन केल्याशिवाय पुढचं साधन होत नाही. शम दम हे षटसंपत्तीमधले महत्त्वाची गोष्ट आहे. शम म्हणजे मनाचं शमन, त्यालाच यम म्हटलं आहे. आणि दम म्हणजे इंद्रियांचं दमन. या दोन्ही गोष्टी आता काय झाल्या, राहिल्या नाहीत. म्हणून ते करण्याकरता जे साधन होतं त्या साधनेला अवकळा आली. अवकळा कधी येते तर काहीच करायचं काम पडलं नाही मग ते झालं. म्हणजे जसं जसं मनुष्याच्या ठिकाणी यम शिकवणारे, दम शिकवणारे, यम म्हणजे मनाची सगळी स्थिरावा करून घेणारे झालं, इंद्रियाला स्थिर करायला लावणारे, ह्यांच्याकडं कोणी जाईनाच ना. कारण ह्यांचं इथं कीर्तनातच सगळं पूर्ण व्हायला लागलं. म्हणून त्यांच्या घरीच कोणी जाईना, त्यांच्याकडे कोणी जाईना, तिथं अवकळा म्हटलेला आहे. तीर्थे ठायावरून उठविली. आता तीर्थ कशासाठी असतात तर पाप धुण्याकरताच. वरच्या चरणात आपण पाहिलं की पापच उरलं नाही, मग तीर्थाला कशाला जायचं. प्रत्येक तीर्थ काय आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचं पाप धुवून काढतं ते त्या तीर्थाचं महिमा आहे. तिथं गेला असता ते पाप नाहीसं होईल, पुढं गेला असता ते पाप नाहीसं होईल. कोणतंही तीर्थ असो तिकडं काही जाणारे राहिलेच नाहीत, कारण पापच उरलं नाही. मग जे कोणी कीर्तनाला येत नाहीत त्यांच्याजवळ असेल ते जातील तिकडं, पण जे कीर्तनाला आले त्यांच्याजवळ आता तीर्थाला जायची काही गरज राहिली नाही. यमलोकीची खुंटली रहाटी आगवी. आता दुसरी गोष्ट काय आहे की जे काय आहे की पापानं भरलेले त्यांना यम घेऊन जातो. त्यांना कोणत्या प्रकारचं पाप आहे त्याप्रमाणे त्यांना शिक्षा देतो आणि ती शिक्षा त्यांना तिथं भोगावी लागते. आता इथं कीर्तन आणि कीर्तनातून सगळं श्रवण झाल्यामुळं अंतःकरण शुद्ध झालं, पाप नाहीसं झालं, मन आणि इंद्रिय स्थिर झाली. मग कोणत्याच प्रकारचं काय आहे, वासना काही उरल्या नाहीत. वासना असल्याशिवाय यमलोकाच्या तिथं जायचं काय आहे, कारण राहिलं नाही, वासना संपल्या. त्यामुळं यमलोकीची खुंटली रहाटी आगवी. मग जे सतत फिरत होते त्यांच्या तिथं काही नाही. आता तिथं काय आहे की जे अगोदर गेले ते तरले आणि जे परत चालले ते आता कसे तरतील. तरले तरती हा भरवसा. म्हणजे इथे या नामस्मरणानं आणि आपल्या या कीर्तन श्रवणानं
ते तरुण जातील हे भरवशाचं झालेलं आहे. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवना ते दमावे. आता यम काय आहे? वास्तविक इंद्रियांचं मनाचं संयम करणं म्हणजे यम. पण त्या यमाला काही कामच उरलं नाही. आपल्याला आत्तापर्यंत वाटतं की हा यम कोण आहे, तर जो आता जे म्हणलं यमलोकीची ते यमधर्म. तर हा यमधर्म नसून इंद्रियांना ताब्यात घेणारा यम आहे. मग यम म्हणजे इंद्रियाला मनाला संयमित करणं, आणि दम म्हणजे इंद्रियाला संयमित करणं. हे दोन्ही नाही. यमावे आणि दमावे हे दोन्ही क्रिया थांबल्या. कारण का? तर त्या ठिकाणी काही राहिलंच नाही, निग्रहाची काही गरज पडली नाही, आपोआप शांत झालं. मनवृत्ती शांत होण्याकरता त्या कीर्तनानंच ह्याच्यावर एवढा परिणाम केला. एरवी मनुष्याला एखादी गोष्ट आवडीची असली की तो नियम सोडून देतो, बाकीच्या गोष्टी सोडून देतो. कितीतरी माणसं अशीत की उपवास करतात, वार करतात, आणि रात्रीचे 12 कधी वाजते त्याची वाट पाहतात. 12 वाजले की झालं, आता संपला वार, जेवा. म्हणजे त्यांना काय झालं? निग्रह करता आला नाही. यमही नाही, दमही नाही. पण यांच्या ठिकाणी काय राहिलं नाही. इथे एकदा झालं म्हणजे झालं. ज्याच्याजवळ निग्रह असतो, ज्याचं काय आहे इंद्रिय ताब्यात असतात. असं सांगतात की तुकोबाराय त्या भामचंद्र डोंगरावर 15 दिवस बसले होते. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. इतकं ध्यानस्थ राहिले की त्यांच्या त्या ध्यान अवस्थेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगालाच यावं लागलं आणि साक्षात्कार झाला. म्हणजे भामचंद्रावर साक्षात्कार झाला. ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी चढून जाणंसुद्धा कठीण आहे. तिथल्या गुहेत बसून 15 दिवस त्यांनी ध्यानस्थ राहिले. मग काही नाही, पाणी, तहान किंवा भूक ह्यातलं कोणतंच काही नाही. इतकी खडतरता झाली. मग ती का झाली? तर मन आणि इंद्रिये ही संयमत राहिली. मनाचा निग्रह पक्का राहिला, इंद्रियांचं जे काय असेल ते त्याप्रमाणे पक्कं राहिलं. आता दोन्ही नाही. मग हे जे काही आहे कीर्तन श्रवण करणारे, त्यांच्यासाठी म्हणतात की यम म्हणतो, आता काय यमावं बाबा, काय ह्यांना नियमित करावं. झालं दम म्हणतो, यांना काय नियमित करावं. यांचं तर अगोदरच पूर्ण झालंय. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. आणि तीर्थाजवळ गेलं म्हणजे पाप ते तीर्थ खाऊन टाकतात म्हणून आपल्याला पवित्र करतात. म्हणजे तीर्थाचं काय आहे की जसं झाडं कशी असतात, कार्बन वायू खातात आणि ऑक्सिजन सोडतात. मग कार्बन आपल्याला घातक आहे, पण ते झाडाने घेतल्यामुळं कितीतरी मनुष्य, प्राणी ह्या सगळ्यांच्या घ्राणावाटे सुटणारा कार्बन सगळ्या झाडाने घेतला म्हणून आपल्याला ऑक्सिजन भरपूर राहिला. तसं इथं झालं. हे सगळं पाप आधीच नाहीसं झाल्यामुळं आता त्या तीर्थाला काहीच खायला उरलं नाही. दोष ओखदासी नाही. औषधापुरसासुद्धा यांच्याजवळ कुठं दोष उरला नाही. ऐसे माझेनी नाम घोषे, नाही करीती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. आता हे एका कीर्तनात झालं असं नाही, सतत. म्हणून तर श्लोकाच्या सुरुवातीला दिलं आहे सततम. सतत आहे ते. सतत कीर्तन करत असल्यामुळं, सतत नामघोष करत असल्यामुळं ऐसे माझेनी नामघोषे. तसं आता काय असतं की एरवी नामस्मरण आणि नामचिंतन हे वैयक्तिक आहे, पण नामघोष हे समुदायात आहे. सगळा समुदाय असतो तेव्हा नामघोष होतो. आणि नसला, एक जरी असला तरी नामघोष करण्याकरता त्याला काय करावं लागतं? उंच स्वरात नाम म्हणावं लागतं. मग एकदा उंच स्वरात नाम म्हणायला लागला की नाभीपासून त्याचा प्राण वर होतो, म्हणजे ऊर्ध्वता होते. आपोआपच जे ध्यानमार्गात प्राप्त होत असतं ते जयघोष करण्यात होत असतं. म्हणून नामघोष हा जर काही असेल तर सगळ्या प्राणीमात्राचं दुःख नाहीसं होतं. हे सगळं त्यांनी केलं. कीर्तनात सतत नामस्मरण घ्यायचं, नामघोष करायचा. नाही करीती विश्वाची दुःखे. आता विश्वाजवळ
दुःख उरलं नाही. असं आता एक कल्पना आपल्याला वाटते की असं कसं, मनुष्य म्हणलं की दुःख असतंच, सुखदुःख हे मनुष्याजवळ आहेच, असं असूनसुद्धा नाही कसं? कारण ह्यांना जसं एक पसाभर साखर आहे किंवा वाटीभर म्हणा, फार तर वाटीभर साखर आहे आणि त्यात औषधाची कडू गोळी त्यात बारीकसा भोगा करून टाकली. वाटीभर साखर खाताना ती कडू गोळी एवढीशी, ती कधी लागेल कडू? तसं एवढं सुख नामाचं प्राप्त झाल्यावर एवढं तेवढं दुःख कधी त्यानं यायचं आहे? दुःख येत असेल तरी दुःख म्हणून त्यांच्या ठिकाणी कधीच चवीला आलं नाही. कारण प्राप्त होतं हे नाम. नाम गोड पुरे कोड सकळही. सगळं कोड पुरवणारं नामघोष असल्यामुळं अवघे जगचे महासुखे दुमदुमित भरले. आता तो जो नामघोष आहे तो अशा तऱ्हेनं सुरू झाला की सगळीकडं त्या नामाचा गजर ऐकू यायला लागला. मग तिथं बसणाऱ्या श्रोते तर नामघोषात आहेत, जे नाहीत त्यांच्यासुद्धा कानावर हा आवाज जाऊ लागला. ते पहाटे वीण पहावित, अमृते वीण जीववित, योगे वीण दावित कैवल्य डोळा. महात्म्यांची कशी लीला असते बघा. इतकं सगळं तर सहज करतात ते कीर्तनातून, पण त्यामुळं काय झालं? पहाटे वीण पहावित काय असतं की रात्री अंधार असतो आणि उजाडल्याशिवाय आपल्याला पुढचं काय पाहता येत नाही. उजाडण्यातसुद्धा नुसतं काय असतं, झुंजूमुंजू आपण त्याला म्हणतो. म्हणजे माणूस दिसतोय पण माणूस कोण आहे ते ओळखू येत नाही, म्हणजे तोंडसुद्धा ओळखू येत नाही. हे काय झालं? अगोदरच्या अंधाराचा प्रकार झाला. आता अंधार म्हणजे तम, अंधाराचं नाव तम, आणि तम म्हणजे कोणतं? अज्ञान. अज्ञान इतकं नाहीसं झालं की पहाट तर झाली नाही पण ह्यांना आता दिसायला लागलं. म्हणजे अज्ञानात कळत नसतं काही. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचेनी. त्यामुळं आता जे कळत नव्हतं त्याला म्हणायचं अज्ञान, आणि कळू यायला लागलं ते ज्ञान. तेव्हा ते पहाटे वीण पहावित, अमृते वीण जीववित. आता हे काय आहे? तर नामामृत आहे. अमृत काय करतं? तर मनुष्याला जिवंत ठेवतं. आणि नामामृत काय करतं? तर त्यालाही जिवंतच ठेवतं. कारण का? या नामामृतानं त्याच्या लक्षात येतं की नाम कोणाचं? भगवंताचं. भगवंत कुठे आहे? माझ्या हृदयात. आणि हृदयस्थ भगवंताला कधीच काही नाही. तो सतत कसा आहे? स्थिर आहे, अचल आहे, त्याला अविनाशी पद आहे. नाश कोणाचा आहे? तर तो आहे शरीराचा. मग शरीराला जाऊ द्या, पहिलंच जड होतं. त्यामुळं यांच्या ठिकाणी आपण आता कायमचे जिवंत राहू हीच भावना होते. ते कशामुळं? तर नामामृतामुळं. योगे विन दावीत कैवल्य डोळा. आणि परमात्म स्वरूप प्राप्त करण्याकरता योग असतो. योग म्हणजे आपल्याला वाटतं की योगशक्ती, पण कर्मयोगच आहे. झालं उपासना योग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे. ह्यातला कुठलाही योग जरी घेतला तरी त्या योगाची परिपूर्णता कुठं होते? तर कैवल्य प्राप्तीत. आणि हे यांच्या संत महात्म्यांच्या सान्निध्यात ही गोष्ट सहज होते. परी राया रंका पाड धरू, नेणती सानया थोरा कडसनी करू, एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. आता इथं एरवी कसं असतं? तर ज्ञान प्राप्त व्हायचं असलं म्हणजे साधन चतुष्टय संपन्न असलं पाहिजे. मग ज्ञानप्राप्ती. म्हणजेच काय झालं? ज्ञानाला अधिकारी पाहिजे. अधिकाऱ्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. आणि भक्तीला सुद्धा काय आहे? समर्पित भावना पाहिजे तर भक्ती. म्हणजे कर्मात कसं आहे? तर कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे दोन्ही फलं, कर्तेपणान फलत्याग, हे दोन्ही झालं पाहिजे. इतके सगळ्या गोष्टी करणं म्हणजे योगच आहे तो. पण इथं मात्र सांगितलं की योगे विन. आता ते झालं खरं, पण यांच्यासमोर बसल्यावर यातला कुठला अधिकारी असावा असं नाही. राया रंका पाड धरू. आता तिथे एकदम उच्च राजा असू द्या नाहीतर सामान्य असू द्या,
हे सगळे कसे झाले त्यांच्याजवळ एक झाले. नेणती सानया थोरा कडसणी करू. आता मोठा असो लहान असो त्यांच्याजवळ यातलं काही नाही की याला कळेल का त्याला कळेल का असं नाही. तर कडसणी म्हणजे विचार आहे खरा अर्थ. कडसन कशाला म्हणतो आपण, तर चांगल्या प्रकारचं जेव्हा लोणी कडतं तरच तूप तयार होतं. मग हे कसं आहे तर कडवलेलं तूप आहे असं म्हणतो. तसं कडवलेला विचार म्हणजे पक्का झालेला विचार त्याला कडसणी म्हणतात. अशा तऱ्हेचं झालेलं यांच्याजवळ आहे. आता हे कसे आहेत तर तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंक त्याचा, म्हणजे रंक जो आहे त्याचा राणा होईल. अशा तऱ्हेचं काय आहे, समर्थाच्या मनात आले की होतं. तेच इथं दाखवलं. एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. मग आता जसं एका खोलीत 10 माणसं 5 माणसं एवढीच झोपू शकतात, पण आवारात किती असतील, आवार म्हणजे जेवढं मोठं असेल तेवढं. तसं हे आनंदाचा आवारच आहे. आनंदाच्या आवारात किती आनंद भोगा, तिथं एवढेच तेवढेच असं म्हणायचं काही गरज नाही. कही एका देनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे, ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व. तेव्हा ज्यांना ज्यांना वैकुंठात जायचं असतं ते कोण असतात, तर विष्णू भक्त असतात. त्यांनी विष्णूची भक्ती केली तरच त्यांना वैकुंठात काय आहे जागा असते. त्याच्याशिवाय नाही. वैकुंठात गेले तरी सर्वस्वी त्यांना भगवंताच्याच घराजवळ जाता येत नाही. गेले तर वैकुंठात गेले म्हणजे ते कसे झाले, सलोकतेत गेले. कोणी त्यांच्या घराजवळ राहिलं तर समीपतेत गेले. कोणी त्यांच्या सानिध्यात आणि त्यांच्यासारखा पोशाख करायचे आलं तर स्वरूपता झाली आणि मग सायुज्यतेत. पण इथं असं झालं की हे सगळे इतकं श्रवण करू लागले, इतके नाम घेऊ लागले की त्यामुळं एकनिष्ठता झाली, दुसरं काही उरलं नाही. म्हणून काही एका देणे वैकुंठा जावे. कोणीतरी विष्णू भक्त तोच एखादा सायुज्याला जाईल किंवा सलोकतेत अलीकडं तरी राहील. इथं तसं नाही. ते तीही वैकुंठची केली आघवे. मग कशाला वैकुंठ म्हणायचं, जसं आपण आता पंढरी पंढरी सगळे म्हणतात. पंढरीचा महिमा हे सगळं काय आहे, देता न उपमा, न साहे उपमा, दुसरी उपमा त्याला साहत नाही. का, कायम कुठंतरी तुम्हाला गजर ऐकायला येईल, कुठंतरी टाळ वाजतील, कुठंतरी भजन, कुठंतरी कीर्तन असतंच. तसं वैकुंठात आहे. वैकुंठात सतत कुठंतरी गजर, कुठंतरी काहीतरी वाजेल. आता ह्यांच्या घरी हे कायम चाललं. संत महात्म्यांच्या घरी असो नाही तर संत महात्मे जिथं राहतात तिथं त्यांचं दुसरं काही चाललं आहे असं नाही, अखंड काहीतरी चाललेलंच आहे. मग ते जिथं असतील त्यालाच वैकुंठ म्हणायचं. ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व. तर आता वैकुंठाचं लक्षण कसं आहे, तर नामघोष तिथं कायम चालू आहे. आणि नामघोषानं इतकं झालं की त्या नामघोषाचं कौतुक होऊ लागलं. एवढ्या जोरात आहे इथं होत असलेला घोष. अशा तऱ्हेनं धवळले विश्व. धवळणे म्हणजे प्रकाशित करणे. धवल म्हणजे आपण पांढरे म्हणतो. तर आता इथं कसं झालं, प्रकाशित झालं. तर यांच्या नामघोषानं हे सगळं विश्व आता प्रकाशित झालेलं आहे. तेजे सूर्य तैसे सोज्वळ, परी तोही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एका देवेळ, हे सदा पुरथे. आता त्याला उदाहरण दिलं की सगळ्यात तेजोमय म्हणजे आता जगतात तेज देणारा कोण असेल तर सूर्य आहे. त्याच्या इतकं प्रकाशित काही नाही. बारीकशी सुई दिसते किंवा त्याच्याहून बारीक काय असेल ते दिसेल इतकं काय सूर्याचं ऊन चांगलं असतं. आता तर प्रकाश देणारा म्हणून त्याला सोज्वळ म्हटलं. पण सांगितलं की परी तोही अस्तवे हे किडाळ, तो मावळतो, हीच त्याच्यावरचं काय आहे दोष आहे. त्याला उदय आहे अस्त आहे, हा सूर्याचा काय झाला दोष झाला. चंद्र संपूर्ण एका देवेळ, आणि चंद्र म्हणावं तर फक्त पौर्णिमेला संपूर्ण असतो. एरवी तो कमी जास्तीच होतो.
म्हणजे मग ह्याच्यामध्ये शुक्ल पक्षात वाढत वाढत जातो तर कृष्ण पक्षात कमी कमी येतो. कृष्ण पक्षात अमावस्येला तर नसतोच आणि शुक्ल पक्षात पौर्णिमेला असतो. म्हणजे कधी आहे कधी नाही असा हा चंद्र आहे. सूर्य असा चंद्र असा. पण हे सदा पुरते, ह्यांचं कधीच नाही. हे अखंड आहेत. ह्यांना कशाचा अस्त होण्याचं केळाळ नाही आणि चंद्रासारखं कमी जास्ती होणं नाही. सदा पुरते अखंड परिपूर्ण असे असणारे हे असतात. मेघ उदार परी ओसरे, म्हणवोनी उपमेसी न पुरे, हे निशंकपणे सपाखरे पंचानन. आता त्याला उदाहरण दिलं की पाऊस आहे, सगळ्याचं काय आहे, पाऊस आल्यावरच कल्याण होत असतं. पण यांच्या ठिकाणी मात्र कसं आहे की ह्यांचं पावसाच्या मेघासारखं नाही. मेघ पडतो सगळीकडे पण थोडा वेळच झाला, 1 तास झाला, अर्धा तास झाला किंवा 2 तास पाऊस झाला, पण 2 तासांतरी उघडतोच ना. म्हणून मग मेघ उदार परी ओसरे, म्हणजे तो कमी होतो. म्हणवोनी उपमेसी न पुरे. आता त्याला काय आहे, उपमाच नाही. हे निशंकपणे सपाखरे पंचानन. तर जसं सिंह कशाला घाबरत नाही, सिंह पाऊल पुढं टाकला की माघारी घेतला असं नाही. तो जसा काय आहे की परिपूर्ण निशंक असतो, तसे हे कायमचे निशंक आहेत. यांच्या पुढं कशाचीही भीती राहिली नाही आणि काही असलं तरी ही भिणारे नाहीत. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, हे जन्मसहस्री ओळखीजे, एक वेळ मुखाशी आवया. आता यांच्याजवळ सतत माझं नाम आहे. सतत नाम घेऊनच हे त्यांचं मुख नामाने सतत भरलेलं आहे, कधीच बंद नाही. असं जे नाम आहे ते भगवंताचं नाम इतकं आहे की मुखाशी यायला म्हणजे जन्मसहस्र ओळखीचे. त्यामुळं कितीतरी बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडीस. अगोदर सुकृत केले तर त्याच्यामुळं इतकं नाम माझं काय आहे की अवघड आहे, कोणाच्या मुखाला यावं कोणाच्या नाही. त्यामुळं अधिकारी इथं मात्र काय कायम आहे, एक वेळ मुखाशी यावया, दुसऱ्याला यायला जड आहे. अनेक जन्माचे तप, अनंत जन्माचे तप, तेव्हा नाम मुखाशी येतं. तसं यांच्याजवळ नाही. यांच्याजवळ अखंड नाम चाललेलं आहे, सतत नामाशीच हे गुंतलेले असतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव